नमस्कार. नेक्स्ट एग्जांपल. सॉल्व द फॉलोइंग डिफरेंशियल इक्वेशन dy by dx is equal to e raised to x plus y plus x square e raised to y. आता सगळ्या x y च्या कॉम्बिनेशन मध्ये आधी सगळं आपल्याला सेपरेट करावं लागेल. हे तर dy by dx तर करावं लागणारच आहे, पण इथे बघितलं तर e raised to x plus y आणि e raised to y x वगैरे असं सगळं ते कंबाइंड आहे. तर सेपरेट आपल्याला सगळी आता ती व्हेरिएबल करावी लागणार. इथे करता येणं शक्य आहे बिकॉज e raised to x plus y मध्ये लॉज ऑफ इंडायसिस आपण यूज करू शकतो. सो काय होणार आहे, e raised to x into e raised to y असं ते लिहिता येईल. आणि इथलं पण आपल्याला सेपरेट करायचंय, पण ते त्याच ह्याच्यात होतंय का सेपरेट ते आपण चेक करू. सो RHS थोडीशी आधी सिम्प्लिफाय करून घेऊ. सो दॅट इम्प्लाइज dy by dx is equal to this is e raised to x into e raised to y. बेस सेम असेल तर इंडायसिसची ऍडिशन आहे माहिती आपल्याला. आता ह्या दोन टर्म मधून e raised to y कॉमन दिसते, ते कॉमन घेतले की मग फक्त x च्या टर्म्स ब्रॅकेट मध्ये राहतील. दॅट इम्प्लाइज dy by dx is equal to e raised to y into bracket e raised to x plus x square. आता y आणि x च्या टर्म सेपरेट झाल्या, आता आपण सेपरेट त्याला करू शकतो कारण ही y ची टर्म आहे आणि सगळी x ची टर्म आहे. सो dx आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये चालत नाही, त्याला न्यूमरेटर मध्ये आणायचं आहे. dy इथे न्यूमरेटर मध्ये ऑलरेडी आहे, त्यामुळे y च्या सगळ्या टर्म्स असतील त्या आपण इथे ट्रान्सफर करायचे. सो दॅट इम्प्लाइज e raised to y इथे येणार. सो 1 upon e raised to y dy is equal to ह्या x च्या टर्म्स इथे राहिला e raised to x plus x square into हा dx इकडे आला. एकदा चेक करायचं सगळ्या x आणि y च्या सगळ्या टर्म्स सेपरेट झाल्या का. एकदा त्या सेपरेट झाल्या की मग इंटिग्रेशन घ्यायचं. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, integrating on both sides. So integration of 1 upon e raised to y dy is equal to integration of e raised to x plus x square dx. आता हे अगदी सिंपल आहे, ह्याच्यात काही फार फॉर्म्युले वगैरे अप्लाय करायला लागणार नाही, सबस्टिट्यूशन किंवा कुठले इंटिग्रेशन बाय पार्ट्स वगैरे काही लागणार नाही. हे e raised to y ते जनरली लिहिताना आपण असं लिहितो इंटिग्रेशन e raised to minus y. तसंच ठेवलं तरी तसं डायरेक्ट फॉर्म्युला सुद्धा अप्लाय करता येईल, पण e raised to minus y घेतलं की तो x raised to n चा फॉर्म्युला अप्लाय करतो आपण. इज इक्वल टू इंटिग्रेशन e raised to x dx प्लस इंटिग्रेशन x स्क्वेअर dx. कारण सिंपल प्लस साइन आहे ना इथे, त्यामुळे ते इंटिग्रेशन सेपरेट होते. सो e raised to minus y चं इंटिग्रेशन काय असतं, e raised to minus y इंटिग्रेशन तेच राहतं ना, e raised to minus y अपॉन -1. पण अपॉन -1 दिलं काय किंवा इथे मायनस साइन दिलं काय, दोन्ही सेम आहे. अपॉन -1 दिलं काय. सो e raised to minus y चं इंटिग्रेशन काय आहे, मायनस e raised to minus y. हे झालं लेफ्ट साइडचं इंटिग्रेशन. इज इक्वल टू राइट साइडचं इंटिग्रेशन. फर्स्ट इंटिग्रेशन आहे e raised to x प्लस सेकंड इंटिग्रेशन x क्यूब अपॉन 3 आणि सगळ्याला प्लस c. c काय, c1 c2 काही म्हणा, c कसंही प्लस मायनस असेल ते सगळं ऍब्सॉर्ब करतो. सो ह्या सगळ्या टर्म इकडे आणल्या तरी चालेल किंवा ही मायनस टर्म आहे त्यामुळे ह्या टर्म ह्याला राईट साईडला नेऊया आणि c ला इकडे आणूया. c ला इकडे आणून मायनस c झाला वगैरे असं काही म्हणायची गरज नाही, कारण c हा अननोन कॉन्स्टंट आहे. त्यामुळे त्याला तुम्ही c1 c2 वगैरे म्हणा आणि नंतर काहीतरी आता c1 म्हणा आणि मग तो -c1 ला c म्हटलं वगैरे, कारण तो कॉन्स्टंटच आहे आणि तो अननोन कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ते ऍब्सॉर्ब होईल साइन त्याच्यात. सो दॅट इम्प्लाइज आता ही टर्म आहे ती आपण इकडे नेतो त्यामुळे प्लस होईल आणि c आपण इकडे आणतोय c1. सो -c1 आता लिहूया, त्याला नंतर c म्हणूया. सो e raised to minus y plus e raised to x plus x cube upon 3. आन्सर आलेलं आहे, सोल्युशन आलंय. फक्त आता काय करायचं, -c1 वगैरे कॉन्स्टंटच आहे ना, तो ऍब्सॉर्ब करून त्याला c म्हणूया आणि या 3 ने इथे मल्टिप्लाय करूया, मग डिनॉमिनेटर सेम होईल. हा 3 पुन्हा इकडे नेला की -3c1 होईल, तोही सगळ्याकडून ऍब्सॉर्ब करू. सो which is equal to -3c1 is equal to 3 e raised to minus y plus 3 e raised to x plus x cube. काय केलं लक्षात आलं, ह्या 3 ने सगळ्याला मल्टिप्लाय केलं, हा कॉमन डिनॉमिनेटर झाला तो इकडे आणला. आता ह्या सगळ्याला c असं तुम्ही म्हणू शकता. सो दॅट इम्प्लाइज हे आपण राईट साइडला लिहूया 3 e raised to minus y plus 3 e raised to x plus x cube is equal to c and this is our final solution. त्याला ह्या सगळ्याला कॉन्स्टंट होते त्यामुळे ह्या सगळ्याला c असं आपण नोटेशन देऊ. सो दिस इज अवर फायनल इक्वेशन. अशा पद्धतीने आपण अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये त्याला ट्रान्सफर करायचं असतं. त्यासाठी इंटिग्रेशन घ्यावं लागतं आणि इंटिग्रेशन घेण्याआधी हे सेपरेट करायचं ते विसरायचं नाही.